नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि सध्या एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर दुसऱ्या फेजमध्ये मराठवाडा व विदर्भातल्या 8 जागांवरती 26 एप्रिल 2024 रोजी मतदान झालेलं आहे आणि एकूण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि त्या 48 जागांपैकी एक असलेला मतदारसंघ म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 3 उमेदवारांमध्ये चुरशीची लढाई होताना दिसत आहे। मित्रांनो, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बुलढाणा लोकसभेमध्ये भावी खासदार कोण होणार, बुलढाण्याचा येणारा खासदार कोण होणार, आपण मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाने कोणाला किती मतदान झालेलं आहे, हा ओपिनियन पोल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, एकंदरीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून म्हणजेच उद्धव ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे मशाल चिन्हावर लढलेले आहेत। याचबरोबर महायुतीचे उमेदवार म्हणजेच उद्धव ठाकरेच्या विरुद्ध महायुतीचे उमेदवार म्हणजेच प्रतापराव जाधव जे की धनुष्यबाण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लढलेले आहेत। याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून वसंतराव मगर हे लढलेले आहेत, जे की वंचित आघाडीच्या पक्षाकडून आहेत। याचबरोबर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर जे की पाना या चिन्हावर लढलेले आहेत। तर मित्रांनो, या चौघांमध्ये चुरशीची लढाई आहे। तर मित्रांनो, एकंदरीत सर्व परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचा पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे सिंदखेड राजा आणि सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या नंबरवर रविकांत तुपकर राहिलेले आहेत। या पहिल्या नंबरवर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकरांना लीड भेटताना दिसत आहे, कारण की हा जो काही ओपिनियन पोल आहे आम्ही स्वतः जनतेकडून घेतलेला आहे आणि याचबरोबर जे काही विविध मोठमोठे न्यूज चॅनल आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा ओपिनियन पोल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर यांना लीड भेटताना दिसत आहे। 1 नंबरला राहू शकतात, 2 नंबरला उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर राहू शकतात आणि 3 नंबरला एकनाथ शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे राहू शकतात। तर मित्रांनो, दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे बुलढाण्यातला मेहकर लोणार। मित्रांनो, मेहकर आणि लोणार या 2 तालुक्यांनी बनलेला मेहकर लोणार हा विधानसभा मतदार संघ आहे। याच्यामध्ये मित्रांनो, लोणार या तालुक्यामध्ये रविकांत तुपकर हे आघाडी घेऊ शकतात, हे 1 नंबरवर राहू शकतात। याचबरोबर मेहकरमध्ये मशाल चिन्हावर लढत असलेले नरेंद्र खेडेकर राहू शकतात, जे की उद्धव ठाकरे गटाकडून लढत आहेत। आणि याचबरोबर मेहकर लोणार या दोन्ही तालुक्याचा किंवा मेहकर लोणार या विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर पाना व मशाल या दोन्हीमध्ये लढत राहू शकते। परंतु एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर खेडेगावामध्ये रविकांत तुपकर यांच्या पाण्याला पसंती दिली जात आहे। त्यामुळे मेहकर लोणार या तालुक्यामध्ये किंवा मेहकर लोणार या विधानसभा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर आघाडी घेऊ शकतात। तर मित्रांनो, तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे चिखली। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्यात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चिखली आणि यामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघ जो आहे ते नरेंद्र खेडेकरांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो। त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र खेडेकरांना 1 नंबरला पसंती दिली जाऊ शकते, ते लीड घेऊ शकतात। याचबरोबर चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधवांना सुद्धा 2 नंबरवर राहू शकतात। याचबरोबर रविकांत तुपकर यांचा पाना हा चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये 3 नंबरला राहू शकतो। मित्रांनो, आता बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील 4था विधानसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा। मित्रांनो, आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघ म्हणजे नरेंद्र खेडेकर, प्रतापराव जाधव आणि रविकांत तुपकर या तिघांचा सुद्धा बालेकिल्ला समजला जातो, कारण की ते स्वतः तिथे राहतात आणि त्यांचं प्रमुख ठिकाणसुद्धा तेच आहे। त्यामुळे तिघांमध्ये सुद्धा बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा तालुक्यामध्ये त्यांचा प्रभाव दिसू शकतो। तिघांमध्ये सुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढाई दिसून येईल। परंतु आम्ही जे काही सर्वे केला त्या खेडेगावामध्ये शेतकऱ्यांची पसंती रविकांत तुपकर यांच्या पाण्याला आहे। त्यामुळे खेडेगावामधून 1 नंबरला रविकांत तुपकर यांचा पाना राहू शकतो। याचबरोबर मित्रांनो, बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मोताळा तालुका सुद्धा येतो। मोताळा तालुक्यामध्ये मशाल ही 1 नंबरला राहू शकते, पाना 2 नंबरला राहू शकतो आणि धनुष्यबाण 3 नंबरला राहू शकतो। अशा पद्धतीचं चित्र बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। याचबरोबर मित्रांनो, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील
पाचवा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खामगाव आणि खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये धनुष्यबाण व मशाल हे या दोघांमध्ये चुरशीची लढाई असू शकते, परंतु या ठिकाणी रविकांत तुपकर यांचा पाना हा कमी प्रमाणामध्ये असू शकतो आणि याचबरोबर वंचित फॅक्टरसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं होऊ शकतं आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर यांनासुद्धा या ठिकाणी म्हणजेच खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त मतदान पडू शकतं. वंचित फॅक्टर इथे काम करणार. तर मित्रांनो, पुढचा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे जळगाव जामोद आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा या जळगाव जामोद या तालुक्यामध्ये खेडेगावामध्ये पाना म्हणजे रविकांत तुपकरांच्या पाण्याला पसंती लोक देताना दिसत आहे, असा हा सर्वेच्या माध्यमातून समोर आलेला आहे. याचबरोबर खेडेगावामध्ये पाना व मशाल अशा पद्धतीचे चित्र जळगाव जामोद या तालुक्यामध्ये दिसून येईल. याचबरोबर मित्रांनो, जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघामध्ये संग्रामपूर तालुकासुद्धा येतो. यामध्ये संग्रामपूर तालुक्यामध्ये धनुष्यबाण 1 नंबरला लीड घेताना दिसून येत आहे. याचबरोबर मशाल जे की उद्धव ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर लढत आहेत, यांना 2 नंबरला पसंती दिली जाऊ शकते. याचबरोबर रविकांत तुपकर यांचा पाना हा जे की अपक्ष लढवत आहेत, यांना 3 नंबरला पसंती दिली जात आहे. अशा पद्धतीचं सध्या संग्रामपूर तालुक्यामध्ये चित्र दिसत आहे. याचबरोबर जळगाव जामोद तालुक्यातील तिसरा तालुका म्हणजे शेगाव तालुका हा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्येच येतो आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये शेगाव तालुक्यामध्ये मशाल म्हणजेच नरेंद्र खेडेकरांना 1 नंबरला पसंती दिली जात आहे. बाण या ठिकाणी 2 नंबरला राहू शकतो आणि पाना 3 नंबरला राहू शकतो. तर मित्रांनो, एकंदरीत आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघातला जवळपास 6 विधान मतदारसंघामध्ये कोणाला कशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जे काही सर्वे मी तुम्हाला सांगलेला आहे, मी माझ्या स्वतःहून सांगलेला नाही. जो काही हा सर्वे आहे जनतेने सांगितलेला आहे. आम्ही स्वतः एक्झिट पोल घेतलेले आहेत. याचबरोबर जे काही मोठमोठे न्यूज चॅनल आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा एक्झिट पोल सांगण्यात येत आहे. या ठिकाणी मित्रांनो तिघांमध्ये चुरशीची लढाई होताना दिसत आहे, ज्यामध्ये मित्रांनो महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर, याचबरोबर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, याचबरोबर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर या तिघांमध्ये चुरशीची लढाई होताना दिसते आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती बघितलं तर तिघांपैकी कोणी जरी निवडून आलं तर जवळपास 15 ते 20 किंवा जास्तीत जास्त 30,000 मतांच्या फरकानं निवडून येईल. या 30,000च्या लीडनं निवडून येऊ शकतं. जास्त काय लीडनं या ठिकाणी कोणी निवडून येऊ शकत नाही. अशा पद्धतीचं सध्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये वातावरण आहे आणि एकंदरीत आपल्या लोकसभेच्या जे काही निवडणुकीचा दुसरा फेज आहे हे 26 एप्रिलला पार पडलेला आहे आणि जवळपास 4 जून 2024 रोजी या निकाल आहे याचा. आणि एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर आता तिसऱ्या फेजमधलं मतदान सुरू होईल. तर मित्रांनो, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातला आपण आढावा घेतलेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं की बुलढाण्यामध्ये भावी खासदार कोण होईल, कोण निवडून येणार हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्रत्येक मित्रांपर्यंत शेअर करा.